बाबांनो, नामस्मरण करा, हीच वाट तुम्ही धरा. अन्य वाटांनी जाऊ नका, नका जाऊ आडराणी, ऐशी गरजती पुराणे. नामचिंतनाचीच वाट धरा, असं वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबाराय जनतेला समजावून देत आहेत. कधी तुकोबारायांनी या मनुष्य जन्माचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करावं. बाबांनो, आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि याच जन्मात हे भजन घडते, अन्य कुठल्याच जन्मात घडत नाही. याच जन्मे घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. याच जन्मात हे भजन घडते, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही. तुकोबारायांच्या या विधानावर तुमचा काय दावा आहे का? हे विधान मागं घ्या. अन्य जन्मातही घडू शकतं असे आमच्या सातारा जिल्ह्यातले काही पुरावे तुम्हाला देतो. असे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का की अन्य जन्मातही भजन घडतंय? हा आपला सप्ताह झाला, परिसरातल्या डुकरांनी पाहिला. ती डुकरं काय म्हणू लागली, ही माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करूया म्हणून आपला सप्ताह अधिकाच्या पहिल्या आठवड्यात झाला आणि नंतर डुकरांनी सप्ताह अधिक वद्यात केला. असं घडलंय का एखाद्या वेळेला? कधी डुकरांचा सप्ताह नाही. गावोगावच्या दिंड्या पंढरपूरला जातात, आळंदीला जातात. या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या. गाढवांनी त्या दिंड्या पाहिल्यानंतर ते गाढव काय म्हणलाली, माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊया म्हणून त्या गाढवांनी काय केलं माहितीये का? त्यांच्या समाजाची तातडीची एक मीटिंग घेतली, भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुरान विना आणला, आमच्या महाराजांना बरोबर नेलं, त्यांच्या परीक्षेने पखवाजही चांगला घेतला आणि काढली दिंडी. कोणी पाण्यात आली? डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही. टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले तुम्हाला? अहो, एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. घडतं ते फक्त याच जन्मात. मग असा जन्म आपल्याला आता मिळालेला आहे की नाही? माझी आपल्याला सर्वांना एक विनंती आहे, आपण सर्वांनी एक पहिली खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत नाही, पहिली खात्री करून घ्या. आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि मनुष्य जन्मातच फक्त भजन घडतंय, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही, अशी या जन्माची जर विशेषता आहे, तर असा जन्म आपल्याला आता प्राप्त आहे. मग या जन्मात आपण काय करायला पाहिजे? भजनच केलं पाहिजे की नाही? इतर जन्मात जे घडते तेवढंच जर आपण मनुष्य जन्मात करू लागलो तर त्यांच्यात आपल्यात फरक काय राहिला? गाढवात कुत्र्यात आपल्यात काय फरक राहिला? आहार निद्रा भय मैथून एवढंच जर घडत असेल तर त्यांच्यात आपल्यात काय फरक राहिला? फरक आहे तो एवढाच आहे, मनुष्य जन्मात नामचिंतन घडते, अन्य कुठल्याच जन्मात हे भजन घडत नाही. हा विशेष आहे, हा फरक आहे. म्हणून असा जन्म जर आपल्याला प्राप्त आहे तर आपण भजन केलं पाहिजे की नाही? असं मनुष्य जन्माचं महत्व सांगून तुकोबाराने लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करा. दुर्दैवाचा प्रकार असा आहे, आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे पण आपल्याला याची किंमत कळत नाही. ज्यांना याची किंमत कळते त्यांना हा जन्म मिळत नाही. स्वर्गातल्या देवांना या मनुष्य जन्माची किंमत कळली म्हणून स्वर्गातले देव या मनुष्य जन्माची अपेक्षा करतायत. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. देवांनो, तुम्हाला मृत्यूलोकात जन्म मिळाल्यावर तुम्ही काय करणार ते सांगतात. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते. त्यांना याची किंमत कळते पण त्यांना हे मिळत नाही.
आपल्याला मिळालेलं आहे तर आपल्याला याची किंमत कळत नाही आणि नको ते सटर फटर करण्यात आपलं आयुष्य आपण गमावून बसतो. म्हणून तुकोबाराय आपल्याला अतिशय कळवळ्याने सांगतात, बाबांनो, मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त आहे आणि याच जन्मात भजन घडतंय, म्हणून आपण नामचिंतन करा. असं देहाचं महत्व घेऊन कधी तुकोबाराय प्रवृत्त करतायत. कधी तुकोबारायांनी चिडू नये म्हणावं. किती वेळा सांगायचं आम्ही, शिवी देतात, किती सांगू तरी नायकती. तर शिव्या देऊनही फरक पडत नाही, मग आता काय करायचं? काही माणसं रागवण्याचा अर्थ नीट ध्यानात घेत नाहीत. हे आपल्यावर का रागवलेत? आपलं चुकतंय म्हणून रागवलेत, आपली दुरुस्ती व्हावी म्हणून रागवलेत, आपलं भलं व्हावं म्हणून रागवलेत असा अर्थ काढत नाही. काय माणसं म्हणतात, महाराजांनी कीर्तनात असं बोलावं का आणि आमच्याकडे तोंड करून मग तुम्ही आम्हाला तसं म्हणता, तर तसं जा. असंही नाव पडलं आणि तसंही नाव पडलं. रागवण्यातून दुरुस्ती करून घेत नाही. तेव्हा तुकोबाराय विचार करू लागले, रागवण्यातून फरक पडत नाही, आता काय करावं? काय केलं म्हणजे लोक नामचिंतनाकडे वळतील? तुकोबारांना एक शेवटचा मार्ग दिसला, लोकांनी प्रवृत्त इकडे होण्याकरता. एक लक्षात घ्या, किती मनुष्य हट्टी असू द्या, कितीही हेखेखोर असू द्या, कितीही कोणाचं न मानणार असू द्या, असाही दुराग्रही मनुष्य ऐकू शकतो, मानू शकतो. त्याला एकच शेवटचा मार्ग आहे, जाऊन त्याचे पाय का धरले का तो ढिलाच पडतो. म्हणतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे काय बोला मुखे नाम, करे काय बोला मुखे नाम, काय बोला मुखे नाम, काय बोला मुखे नाम. तुकोबाराय म्हणतात, तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला. किती तुकोबाराय खाली आले, तुमच्या पायाला लागतो म्हणतात. तुकोबारायांनी आपल्या पाया पडावं इतकी आपली योग्यता वाढलेली आहे काय? आपण इतके मोठे आहोत का तुकोबारांनी आपल्या पाया पडावं? मला एक सांगा, आपली भारतीय हिंदू संस्कृती काय सांगते? कोणी कोणाच्या पाया पडायचं असतं? शाबास. लहानाने मोठ्याच्या पाया पडावं आणि मोठ्याने लहानांना आशीर्वाद द्यावा, ही आपली हिंदू संस्कृती आहे. मग तुकोबाराय आपल्या पाया पडतात, याचा अर्थ काय? तुकोबारायापेक्षा आपण मोठे झालो का? मग तरी ते आपल्या पाया पडतात, याचा अर्थ काय? तुकोबारायांपेक्षा आपण मोठे नाही. एक सांगू, तुकोबारायांपेक्षा कोणीच मोठं नाही, कोणीच मोठं नाही. सर्वात मोठे आहेत तुकोबाराय, सर्वात मोठे. हे मी एक जबाबदारीने बोलतो, सर्वात मोठे तुकोबाराय. कसं सांगतो आपल्याला? सर्वात मोठा आहे देव. देवाला विचारलं, देवा तुमच्यापेक्षा कोणी मोठं आहे का? देव म्हणतो, संत माझ्यापेक्षा मोठे आहेत. संतांना विचारलं, सर्वात तुम्ही मोठे का? नाही म्हणे, आमच्यापेक्षा ज्ञानोबाराय मोठे आहेत. सर्व संत ज्ञानोबारायांना मोठं म्हणतात. सेविती साधू संत मनुवेधना माझा आरती ज्ञान राजा. सर्व संत ज्ञानोबारायांची सेवा करतायत, ज्ञानोबारायांना मोठं म्हणतात. ज्ञानदेव वैष्णव मोठा, सर्वात मोठे वैष्णव ज्ञानोबाराय. आता पुढे चला,
आपण ज्ञानोबारांना विचारू, ज्ञानोबाराय तुमच्यापेक्षा मोठं कोणी आहे का? तर ज्ञानोबाराय सांगतात, तुका सर्वश्रेष्ठ रामेश्वर भट्टाचा अंगाचा दाह अनगडशाह फकीराच्या शापाने व्हायला लागला. तेव्हा अनगडशाह फकीराच्या शापामुळे दाह होत असलेला हा कुठं जाईल, काय करावं म्हणून तो रामेश्वर भट्ट आळंदीला गेला. ज्ञानोबारांच्या जवळ धरणं धरलं. ज्ञानोबारा त्याला सांगतात, रामेश्वरा इथे थांबून उपयोग नाही, तुम्ही देहूला जा, तुकोबारांकडे जा. म्हणे कोण तुकोबारा आहे? ज्ञानोबारा म्हणतात, तुकोबारा कोण म्हणतो? तुकोबारा तुला माहित नाही? अरे तुकोबारा कोण आहेत सांगू? तुकोबारा सर्वात श्रेष्ठ आहेत, आम्हाला ते प्रिय आहेत, सर्वात थोर ते आहेत आणि माझ्या जीवलक नामदेवरायांचा ते अवतार आहेत. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नाम याचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा झडली तुझं, दर्शनेची तुझ्या दोषा परिहार स्वप्नी सविस्तर सांगितले. ज्ञानोबारांनी रामेश्वर भट्टाला स्वप्नात सविस्तर सांगितलं, तू देहूला जा. तुकोबारा सर्वात श्रेष्ठ आहेत, आता सर्वात थोर आहेत. आणि दुसरा आणखी सांगतो, तुकोबारांना कळस म्हटले. तुका झाला असे सर्वात वर कळस असतो, सर्वात उंचीवर कळत असतो, कळसाच्या वर काही नाही. विठ्ठल म्हणून सर्वात थोर असणारे तुकोबाराय तुमच्या आमच्या पाया पडतात. आपली काय योग्यता आहे, त्यांच्यापेक्षा आपण मोठे का? मग तरी ते आपल्या पाया पडतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, आपण जरा शहाण बनावं, आपण वाया जाऊ नये, व्यर्थ जीवन बर्बाद करू नये, काहीतरी चांगलं घडवावं, आपलं कल्याण व्हावं, ही त्यांची तळमळ आहे. म्हणून संतांची किती खाली यायची तयारी आहे, समाजाचं भलं होण्याकरता, जनतेचं कल्याण होण्याकरता किती खाली यायची तयारी आहे. तुमच्या पायाला लागतो म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय म्हणणं तुकोबारा आहे तुमचं? महाराज म्हणतात, माझं एकच म्हणणं आहे, करे टाळी बोला मुखे नाम, करे टाळी मुखे नाम बोला. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या, हेच माझं म्हणणं आहे. मुखाने नाम घ्यायचं म्हणजे आम्ही काय म्हणायचं? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. असं तुकोबाराय ज्या वेळेला गावोगाव प्रचार दौरा करून लोकांना सांगू लागले, त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग, अन्य साधनांचा अभिमानी असणारा वर्ग तुकोबारांना भेटला आणि महाराजांना म्हणलं, महाराज आम्हाला तुमच्याशी बोलायचे. बोला. या महिन्याभरात आम्ही 4-5 ठिकाणी तुमची कीर्तन ऐकली, पण जिथे तिथे तुम्ही हेच सांगत आले, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. अहो, वेदात, शास्त्रात, पुराणादिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत, ती राहिली एका बाजूला आणि तुमचं चाललंय टुमणं म्हणा विठ्ठल विठ्ठल, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. काय सांगता तुम्ही? वेद, शास्त्र, पुराण पाहिली का? किती उच्च उच्च दर्जाचे साधन आहेत. तुकोबारा म्हणतात, पाहिली का? म्हणता काय?
वेदाचा अर्थ काय तो फक्त आम्हालाच माहित आहे. तुम्ही वेदाच्या पोथ्या फक्त डोक्यावर वागवाव्यात. वेदाचा तो अर्थ आम्हासित ठावा एराने व्हावा भार माथा. पुराण पाहिली पुराणे धांडोलेली दरुशने सर्व आम्ही पाहिलेलं आहे. म्हणूनच आम्ही सांगतोय की तुम्ही हाताने टाळी वाजवा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. इतकी साधना वेदात शास्त्रात पुराणात का असतात ना ती दिली सोडून आणि तुम्ही हे सांगता मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा हाताने टाळी वाजा. हेच साधन तुम्ही का सांगता? तर हेच साधन मी का सांगतो याचं जबरदस्त उत्तर तुकोबारा आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून देतो. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. हेच साधन तुम्ही का सांगता? तर हेच साधन मी का सांगतो याचं जबरदस्त कारण तुकोबारा आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या या अभंगाच्या प्रथम चरणातून देतात. गाय नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम. हे कलियुगात हेच उत्तम साधन आहे म्हणून सांगतो. साधन कली उत्तम हे. अन्य साधन कलियुगात उपयोगाची नाहीत. का नाहीत? का नाहीत म्हटलं त्याला स्पष्ट उत्तर देऊ. अन्य साधन का कलियुगात उपयोगाची नाही? तर अन्य साधनांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय त्यांना. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. अवघ्या वाटा झाल्या क्षीण.
म्हणून मी म्हटलं त्यांना टीबी झाला, क्षीण झालेले आहेत. कली न घडे साधन, कलीवर त्यांची मात चालू शकत नाही, कलियुगात त्यांचं साधनच घडू शकत नाही. आणि कलीवर मात करणार प्रभावी साधन, सक्षम साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. अन्य साधनं कलियुगात उपयोगाची नाहीत. कोणत्या युगात कोणतं साधन केलं म्हणजे जीवाचा उद्धार होऊ शकतो हे श्रीमद भागवतात स्पष्ट सांगितलेलं आहे. कृतयुगामध्ये ध्यान करणं उद्धाराचं साधन होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं हे उद्धाराचं साधन. द्वापार युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन. आणि कलियुगात हरिनाम हे उद्धाराचं साधन. कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात्. ध्यायन कृते यजन यज्ञ त्रेतायाम द्वापरे चयन यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम. हरेर नाम नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगात हरिनाम हेच एकमेव उद्धाराचं साधन आहे. अन्य साधनं कलियुगात उपयोगाची नाही, ती कालबाह्य झाली, त्यांचा काल संपला. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात त्यांचं चालत होतं. आता हे कलियुग सुरू झाले. कलीवर मात करण्याची त्या साधनांमध्ये क्षमता नाही, ती कालबाह्य झाली. काहींचा काही काल असतो, त्या कालात त्यांचा उदो असतो जिंदाबाद. पण तोच काल गेला की त्यांचाच पुन्हा मुर्दाबादही सुरू होतो. मग माणसं म्हणतात यांनी एक पंचवार्षिक चांगली गाजवली बरं का, चांगली गाजवली, पण आता डबड्यात जमा झाले म्हणतात. म्हणजे काहींचा काही कालात उदो असतो, त्यांचं वर्चस्व असतं, त्याचं मानलं जातं, त्यांच्याकडून काही घडलं जातं. तसा इतर साधनांचा काही काल होता. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात त्या साधनांचं चालत होतं. पण आता कलियुग सुरू झाले. कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात नाही, काल बाह्य झाले. त्यांचा काल संपला, त्यांनी घबरावं. कलियुगात साधन कली उत्तम हे. कलियुगात हेच उत्तम साधन आहे. कोणतं? गाय नाचे वाहे टाळे. मुखाने नाम गायचं, नाचत नाचत नाम गायचं, हाताने टाळी वाजवायची. कलियुगात हेच उत्तम साधन आहे. अन्य साधनांचा काल संपला, काल बाह्य झाली ती. आपल्याला एक समजेल असा दृष्टांत सांगतो, म्हणजे झटकन लक्षात बसेल तुमच्या. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर चिकित्सा करून त्यांच्या जे लक्षात येतं त्याच्यातून ते आपल्याला औषधं देतात. त्यांच्याकडे असलेली ती देतात, त्यांच्याकडे नसलेली आपल्याला कागदावर लिहून देतात, मेडिकलमधून घ्या आणि याप्रमाणे घ्या. ती चिठ्ठी घेऊन आपण मेडिकलला गेलो, ते आपल्याला लगेच ते औषधं काढून देतात. काही चिकित्सक माणसं लगेच ती जी काढून दिलेली औषधं, ते औषधं जरा तपासून पाहतात. काय तपासतात माहिती आहे का? हे औषध, बरीच त्या बाटलीवर माहिती दिलेली असते. हे औषध कोणत्या कंपनीने काढले त्या कंपनीचं नाव असतं, औषधाचं नाव असतं. या औषधात कोणती कोणती घटक द्रव्य आहेत त्याची यादी असते. त्याचप्रमाणे त्याच्या पुढे त्याची टक्केवारी असते, कोणतं किती टक्के, कोणतं किती टक्के, कोणते, हे सर्व. त्यानंतर त्याची मात्राही दिली जाते, हे किती टाइम घ्यायचं, किती कसं घ्यायचं. आणखी त्यावर लक्षात घ्या बारकाईने, त्याच्यावर 2 तारखा दिलेल्या असतात बघा, 2 तारखा. पहिली तारीख अशी असते एप्रिल 2022. ही पहिली तारीख कसली? उत्पादनाची. हे औषध निर्माण झालंय केव्हा याची पहिली तारीख असते. त्यानंतर त्याच्या खाली दुसरी तारीख असते एप्रिल 2026. एप्रिल 2022 ला हे निर्माण झाले
आणि हे चालल कुठपर्यंत? एप्रिल 2026. ही खालची तारीख कसली असते ते इंग्रजी मला कळत नाही. इंग्रज निघून गेल्यावर मी जन्माला आलोय. त्या औषधाची क्षमता कुठपर्यंत, हे औषध कुठपर्यंत चालेल याची क्षमता ती त्याच्यात ते कंपनीवाले देतात. इथपर्यंत हे औषध चालणार आहे. या तारखेनंतर 2026च्या एप्रिल नंतर हे औषध फेकून द्यायचं. ते औषध चालणार नाही का? त्यानंतर त्या औषधाचा कदाचित दुष्परिणामही होण्याची शक्यता असते. म्हणून ते फेकून द्यायचं, ते चालणार नाही. त्यांचा काल संपला. तसं इतर साधनांचा काल संपला. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात ती साधनं चालत होती. आता कलियुगात ती साधनं उपयोगाचे नाही. साधन कली उत्तम हे. कलियुगात हेच उत्तम आहे साधन. हाताने टाळे वाजवा, मुखाने नाम गा, नाम घ्या. हेच कलियुगात उत्तम साधन आहे. कारण त्याचं आणखी महत्वाचं सांगतो मी आपल्याला. कलियुग हे भयानक आहे. इतर युगापेक्षा कलियुग अतिशय भयानक आहे. भयानक म्हणजे असं तुकोबारांच्या भाषेत सांगतो, कलियुग म्हणजे पापाचा वोतीव पुतळा. पापाचा वोतीव पुतळा म्हणजे कलियुग आहे. कली, कली पापाची हे मूर्ती. भयानक पाप घडवणारा कली आहे. कली चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करतो, त्याला वाम मार्गाला नेतो. चांगल्या चांगल्यानं कलियुगात वाईटच माणसं पाप करतात असं नाही. चांगली चांगली माणसं पाप करतायत. पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, हे ज्यांना कळत नाही त्यांच्याकडून पाप घडे नका. पण ज्यांना कळतंय याला म्हणतात पाप, याला म्हणतात पुण्य. पुण्य करत जाऊन पाप करू नये असे सांगणारेही पाप का करतात? विठ्ठल का करतात? हा कली त्यांना बिघडवतो. कली वाम मार्गाला नेतो. अर्जुनाने 3ऱ्या अध्यायात हेच म्हटलंय, देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी याची ही मती भ्रंश आहे. मार्ग सांडून आणणारे चालत देखो. चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश घडवणारा हा कली आहे. बोलतोच. माणसं म्हणतात याला काय अक्कलच नाही, याला काय कळतच नाही, त्याने असं केलं ना त्याचं मला काही वाटत नाही. अहो तो नालायकच आहे, तो मूर्खच आहे, त्याला काय अक्कल नाही. पण हा तर शहाणा होता ना तिथं. याने असं करावं का, याला काय कळत नाही का, हा काय शेण खातो का, म्हणतात की नाही माणसं. म्हणजे ज्यांना काही कळत नाही त्यांच्याकडून घडे नका. पण ज्यांना कळतंय ते देखील असं वाम मार्गाने का जातात त्याला एकमेव जबाबदार हा कली आहे. कली चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीमध्ये भ्रंश निर्माण करतो. म्हणून व्यवहारात देखील बघा, काही एखादा माणूस बेफाम वागू लागला, कसे वागू लागला, स्वैर काही करू लागला की लोक म्हणतात याच्यात काही कली शिरलाय, काय काय कळत नाही, हा असा कसा अलीकडे वागायला लागला, याच्यात काय कली शिरला काय. कली चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करतो. एकच प्रसिद्ध उदाहरण सांगतो, ते म्हणजे ज्याच्यामुळे भागवत निर्माण झालंय त्यांचं सांगतो. विठ्ठल भागवत ग्रंथ शुकाचार्याने परीक्षितीला सांगितलं. परीक्षितीकडून काय घडलं, परीक्षितीला वाम मार्गाला नेलं त्याला, कारण हा कली आहे. द्वापारयुग संपलं, कलियुग सुरू झालं
आणि त्यावेळेला परीक्षिती राजा राज्य करू लागला. परीक्षितीने विचार केला, हा कली चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करणार आहे, वाम मार्गाने नेणार आहे. याला आपण मोकळं नाही ठेवलं पाहिजे, याला स्थानबद्ध केलं पाहिजे. म्हणून परीक्षितीने कलीला डांबून ठेवलं, मुक्त संचार ठेवला नाही, डांबून ठेवला. हा आपलं राज्य व्यवस्थित चालू देणार नाही. म्हणून तुम्ही बघा, आता देखील प्रशासन एक महत्वाची दखल घेतं. गणेशोत्सव आला, नवरात्र महोत्सव आला की प्रशासन एक महत्वाची खबरदारी धरतं, काही महापुरुषांना उचलतं. आणि कुठेतरी आज्ञास्थळी नेऊन ठेवतात. तुम्ही बंद जर असले तर गणेशोत्सव सुरळीत पार पडल, नवरात्र व्यवस्थित पार पडल, आहे की नाही? तसा हा कली वाईट घडवणार आहे, आपलं राज्य व्यवस्थित चालू देणार नाही. म्हणून परीक्षितीने डांबून टाकलं कलीला. तर परीक्षितीला हा पुन्हा पुन्हा भेट झाली का म्हणायचं, राजे तुम्ही इतके थोर राजे, मला असं बद्ध का, मला काही थोडासा मुक्त संचार द्या. परीक्षितीनं नाही, मुक्त संचार मिळणार नाही, माझं राज्य व्यवस्थित चालवायचं तर तुम्ही बद्ध असणंच ठीक आहे. पुन्हा पुन्हा म्हटलं. एकदा कसा परीक्षिती भारावला गेला आणि कली म्हणू लागला, राजे मला एखादी तरी चांगली जागा द्या. मग परीक्षिती कसा भारावतो, मला जा मी तुला सोन्यात राहायला जागा देतो. परीक्षितीने कलीला सोन्यात राहायला जागा दिली. खूप त्याला आनंद झाला, चांगली जागा मिळाली. समोर त्याने पाहिलं, एक सोन्याचा मुकुट दिसला परीक्षितीच्या. त्या सुवर्ण मुकुटामध्ये लगेच प्रवेश कलीने केला. ऐका पुढं. आणि तोच मुकुट डोक्यावर धारण करून परीक्षिती राजा शिकारीला गेला. तहानेने व्याकुळ झाला, पाणी पाणी करू लागला, पाणी नाही. झोपडी दिसली, एक आश्रम दिसला, पताका दिसली, कोणीतरी महापुरुषांचा दिसतो आश्रम, चला तिथे मिळेल. म्हणून तो परीक्षिती आला. ऋषी ध्यानस्थ होते, समाधी अवस्थेमध्ये होते, बाह्य जगताची काहीच खबर नव्हती. ते म्हणाले, मुनीजी तहान लागलेली आहे, पाणी द्या, पाणी द्या. मी राजा परीक्षिती आहे, तहानेने व्याकुळ झालेला आहे, पाणी पाणी. पण ऋषी समाधी अवस्थेमध्ये होते, बाह्य काहीच खबर नव्हती, त्यांनी काहीच ते करू शकले नाही. शेवटी मुकुटात असणारा जो कली, त्या कलीने दिला ना धक्का परीक्षितीला. राजे मागून पाणी मिळत नाही. हे ऋषीमुनी आपल्याकडे आल्यावर आपल्याला काय सांगतात, आलेल्या अतिथीचा आदर सत्कार करा, सन्मान करा, त्याला सत्कार करा, सन्मान करा, पाणी द्या, अन्न द्या. आणि यांच्याकडे आल्यावर मागूनही पाणी मिळत नाही. हे उद्दंड झालेले, हे सर्पाच्या जातीचे आहेत. यांची निर्बत्सनाच करायला पाहिजे, त्याशिवाय यांना कळणार नाही. यांची जागा यांना दाखवली पाहिजे. इकडे तिकडे पाहिलं, मेलेला सर्प दिसला. कलीने दिला धक्का, उचला, टाका ऋषीच्या गळ्यात. ऋषी मुनींची, साधू संतांची आदराने सेवा करणारा राजा परीक्षिती, पण कलीने धक्का दिला आणि त्याला वाम मार्गाला नेलं आणि मेलेला सर्प उचलला आणि परीक्षितीने ऋषीच्या गळ्यात अडकवला. निर्बत्सना केली, ऋषीमुनींचा अनादर केला. ऋषीपुत्र अरण्यातून आल्यावर पाहतायत, माझ्या पित्याची कोणी निर्बत्सना केली. ज्याने केली असेल, 7व्या दिवशी त्याचा सर्पदंशाने मृत्यू होईल. शाप दिला. घोर शापवाणी ऐकल्यानंतर मुनीजी विथान दशेवर आले. पुत्रा, क्रोधायमान दिसतोस, काय काय झालं?
पिताश्री कोणीतरी उद्दंड पुरुष इथे आला आणि त्याने तुमची ही निर्वत्सना केली, मेलेला सर्प तुमच्या गळ्यात अडकवला होता, म्हणून मी त्याला शाप दिला. ऋषींनी पाहिलं, बाळा अरे चूक केली. तो राजा परीक्षिती होता, तहानेने व्याकुळ झालेला होता, म्हणून तो पाणी पाणी करत होता. तेवढ्यातही त्याचं काही नाही, पण त्याच्या मुकुटात असणारा कली, त्या कलीने त्याला धक्का दिला आणि त्याला सांगितलं की तू यांची निर्वत्सना कर, हे उद्दंड झाले, सर्पाच्या जातीचे आहेत. म्हणून त्याने मेलेला सर्प उचलला आणि माझ्या गळ्यात अडकवलेला आहे. हा कलीचा प्रभाव. तू शाप मागे घे, तोंडाला मागे घेण्याचं सामर्थ्य नाही. मग जाऊन तरी सांग की 7व्या दिवशी सर्पदंशाने तुमचा मृत्यू आहे. जाऊन सांगितलं सर्पदंशाने 7व्या दिवशी तुमचा मृत्यू होणार आहे. परीक्षितीला हे कळल्याबरोबर लगेच परीक्षितीने राज्याचा त्याग केला, गंगा किनारी गेला आणि या मृत्यूच्या पलीकडे कसं जाता येईल याचा विचार करू लागला. तितक्यात शुकाचार्य प्राप्त झाले आणि त्याच 7 दिवसात हे श्रीमद भागवत सांगितलं आणि परीक्षितीचा उद्धार केला. आपलं ते भागवत इथे 7 दिवस चालू आहे. परीक्षिती आईच्या उदरात असताना देवाने त्याला दर्शन दिलेलं आहे, अशा योग्यतेचा. त्याचं नाव परीक्षिती का? परी आसमंतात ईक्षति इति परीक्षिती. परी हा उपसर्ग आहे, ईक्ष धातू आहे. ज्याने उदरात माझं रक्षण केलं तो कुठे आहे, तो कुठे आहे. जन्माला आल्यानंतर त्याला जिकडे तिकडे पाहू लागला, तो कुठे, तो कुठे, म्हणून त्याचं नाव परीक्षिती असं ठेवण्यात आलं. कलीने किती त्याच्यात फरक घडवला, वाम मार्गाला नेलं. म्हणून कलियुगात तो परीक्षिती होता. आपण कोण कसले, आपल्याकडून किती किती कसं पाप घडलं जातंय. म्हणून भयानक घडणारं पाप या कलीच्या प्रभावातून ते घालवण्याकरता एकच प्रभावी साधन आहे, ते म्हणजे नामचिंतन. म्हणून साधन कली उत्तम ही. इतर साधन पाप घालवण्यास समर्थ तितकी नाहीत. नामचिंतन जितकं पाप घालवतं तितकं पाप आता कोणताही पापी करू शकणार नाही की जितकं पाप नाम घालवतं. नामनोस्ति यावती शक्ती पाप निर्हरणे हरे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. इतर साधन पाप घालवण्यास समर्थ नाहीत. गंगा पाप घालवणारी आहे, पण गंगा ही मर्यादित पाप घालवते, अधिक घालू शकत नाही. आणखी स्पष्ट सांगतो, गंगा फक्त आपल्याकडून अज्ञात घडलेली पाप तेवढीच घालवते. जाणून बुजून घडलेलं पाप गंगा घालवू शकत नाही. जाणून अज्ञानातून म्हणजे सांगतोच तुम्हाला, काय हरकत नाही. आज एकादशी आहे हे माहित नाही आणि भेळ खाण्यात आली, पाप घडलं की नाही. एकादशीला अन्न भक्षण करू नये. एकादशीच्या दिवशी अंतराळात परिभ्रमण करणारी जी पाप असतात ती सर्व पाप एकादशीच्या दिवशी अन्नाच्या आश्रयाने राहतात. त्या अन्नात राहण्याचा आश्रय त्यांना दिलेला आहे पापांना. एकादशीच्या दिवशी तुम्हाला फक्त आश्रय मिळेल तो अन्नामध्ये, तिथे तुम्ही थांबा. म्हणून एकादशीच्या दिवशी ब्रह्महत्यादी सर्व पातक अन्नाच्या आश्रयाने राहतात. म्हणून एकादशीला आपण अन्न भक्षण करायचं नाही. आणि जर आपण ते अन्न भक्षण केलं तर अन्नाच्या आश्रयाने असणारी पाप, ती सगळी पाप आपल्याला लागतात. नारद पुराणामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, यानि कानिच पापानि ब्रह्महत्यादिकानिच अन्नम आश्रित्य तिष्ठन्ति
तानी विप्र हरेर दिनी, हरिदिनीच्या दिवशी ती सगळी पाप अन्नाच्या आश्रयाने राहतात. म्हणून त्या दिवशी आपण अन्नभक्षण करायचं नाही. एकादशीचं अन्नपान जे नर करीते भोजन, म्हणून एकादशीला अन्न ग्रहण करायचं नाही. पण आज एकादशी माहित नाही ना, आणि भेळ खाण्यात आली, झालं की नाही पाप. आता हे पाप असं जे नकळत घडलेलं पाप आपल्या हातून आहे. अशी जेवढी जेवढी पाप आपल्या जीवनात घडलेली असतील तेवढी सर्व पाप आपण जर गंगेत जाऊन बुडी मारली, पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा त्राहि मां कृपया गंगे सर्व पाप हरा भव. तर जेवढी अज्ञात पाप घडलेली असतात तेवढी गंगेच्या स्नानाने जातात. पण लक्षात घ्या, जाणून बुजून घडलेलं पाप गंगा घालू शकत नाही. जाणून बुजून घडलेलं म्हणजे आता ते सांगतो. काय खमंगवास सुटलाय, बटाटा वडा, चला खाऊया. हा म्हणतो तुला खायचं तर खा, मी नाही खाणार. का रे? अरे मी पैसे देतो ना. अरे तू पैसे दिले तरी मी आज बटाटा वडा खाणार नाही. का बरं? का बरं म्हणजे आज माझी एकादशी आहे आणि तुम्हाला म्हणतो चल बटाटा वडा खायला, मी नाही येणार. हा म्हणतो तुझ्या 12 महिन्याची एकादशी का? हो, 12 महिन्याच्या एकादशी आहे. 12 महिन्याच्या आहेत ना. हो, मग काय होतं एखादी एकादशी सुटली तर? 12 महिन्याच्या आहे ना. हा, मोठ्या मोठ्या असल्या तर मग त्याकडे कोट कराव्यात. लोकांनी मोठ्या छोट्या एकादशा कुठून आणल्या तेच काही कळत नाही. कायमच्या आहेत ना 12 महिन्याच्या. हो, मग काय होतं एखादी एकादशी सुटली तर? त्याने आग्रह केला आणि याने बटाटा वडा खाल्ला. आता हे जे पाप घडले हे कसं घडले? जाणून घडले. असं जाणून घडलेलं पाप गंगा घालू शकत नाही. तुम्ही गंगेत जाऊन बुडी का मारली का तो बटाटा वडा वर तरंगतो, आणि तुम्ही गंगेतून बाहेर आले का पुन्हा तुमच्यात येऊन शिरतो. तो तुम्हाला सोडू शकत नाही. माझ्या पदार्थ नाही सांगत, नामदेवराय सांगतात, मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. मनसंकल्पपूर्वक केलेली जी पाप असतात ती तीर्थ घालू शकत नाही. आणि अशी पाप खूप घडतात आपल्या हातून. जाणून खूप घडलं जातं, खूप घडलं जातं. मग आता या पापांचं काय व्हायचं, कसं काय? तर तुकोबारा म्हणतात, काळजी करू नका, तुमचं किती पाप असू द्या, नामचिंतनापुढे ते राहू शकत नाही. नामचिंतनाने पाप तुमचं सर्व जाणार. किती जाणार? तुमचं जेवढं असेल तेवढं जाणार. जेवढं असेल तेवढं. कसं काय? नामचिंतनात ताकदच तेवढे आहे, सामर्थ्य जेवढं आहे. तुमचं जेवढं पाप असेल तेवढं घालवायचं नाही. व डोक्यात शिरत नाही. प्रत्येकाची क्षमता असते, त्या क्षमतेप्रमाणे तो काम करू शकतो. क्षमतेपेक्षा अधिक करू शकत नाही कोणी. घ्या हे बाळ, तुला मी एक विचारतो. 100 किलोचं तांदळाचं पोतं भरलेलं, 100 किलो तांदळाचं पोतं भरलेलं तुझ्या डोक्यावर घेऊन तू तुझ्या घरी इथून जाशील का? नाही नाही म्हणतो. 50 किलो नेशील का? नाही. 10 किलो? हा, म्हणजे त्याने त्याची कुवत सांगितली, मी 10 किलो नेऊ शकतो. मोठा एखादा तो 25 नेल, त्याच्यापेक्षा मोठा 50 नेल. एखादा हिंदकेसरी 100 नेल. म्हणजे 5, 50, 100 ही क्षमता झाली प्रत्येकाची. त्यापेक्षा अधिक तो करू शकत नाही. तसं नामचिंतनाची काय क्षमता असेल ना, की नामचिंतन एवढं पाप घालू शकतं? नाही. नामचिंतनाची क्षमताच एवढे, तुमचं जेवढं असेल तेवढं घालून. नाही शिरत डोक्यात, शिरून देतो मग पुढे जातो. एकाने फॉरेस्ट खात्याचा, वन विभागाचा लिलाव घेतला. हजारो हेक्टर क्षेत्र होतं ते वन विभागाचं, आणि तिथला वनाधिकारीही चांगला आला होता.
अनुभवी होता. त्याने राज्य सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या सर्व योजना तिथे त्या वनात आणल्या. पाणी अडवा, पाणी जिरवा. अनेक ठिकाणी ओढ्या ओढ्यावर, नाल्या नाल्यावर बंधारे टाकले, सपाटीकरण केलं, कंपाऊंड केलं, अनेक झाडं लावली, ठिबक सिंचन केलं. सर्व प्रकारे त्या वन विभागाचं सौंदर्यच निर्माण केलं. त्यात काही हिरड्याची झाडं लावली, काजूची झाडं लावली, वेगवेगळी अशी झाडं लावली. असा मालही आला चांगला. त्याने लिलाव केला, एकाने तो लिलाव घेतला. हिरडे तोडले, पोती भरली, काजू तोडले, पोती भरली. सर्व जे जे काही माल होता तो सर्व याप्रमाणे काढला. तिथे गवतही चांगलं आलं होतं, कारण पाणी सगळीकडे फिरल्यामुळे गवतही राहिलेल्या रिकाम्या जागेत गवतही चांगलं आलं. त्याने मजूर लावून ते गवत सगळं कापलं, त्याच्या पेंढ्या बांधल्या आणि त्याची गंजी घातली. तुम्ही काय म्हणता इकडे? गंजीच म्हणता ना? टोले जंगंजी अशी जवळजवळ 5 लाख पेंढ्या निघाल्या. किती? 5 लाख पेंढ्या निघाल्या. खूप मोठं ते फॉरेस्ट खातं होतं, हजारो हेक्टर क्षेत्र होतं. 5 लाख पेंढ्या निघाल्या, टोले जंगंजी लागली. मला आता तुम्हाला एक विचारायचंय, त्या 5 लाख पेंढ्या जर आपल्याला जाळायच्या असतील तर किती लाख काड्याच्या पेट्या पाहिजेत? 1 लाख. एक काडी? काय बोलता? पेंढ्या किती जाळायच्यात? 5 लाख पेंढ्या जाळायच्यात, एक काडी पुरेशी? तुम्ही म्हणता. आता तुम्ही सगळे एका बाजूला झाले, मी एकटाच एका बाजूला पडलो. आता तुमचं सर्वांचं म्हणणं आहे एक काडी पुरेशी, 5 लाख पेंढ्या जाळायला एक काडी पुरेशी. मान्य करतो तुमचं. दुसऱ्या एकाने इतका मोठा लिलाव घेतला की त्याच्यात 10 लाख पेंढ्या निघाल्या. याच्यापेक्षा टोलेजंग दुप्पट गंजी त्याची लागली मोठी, 10 लाख पेंढ्या. आता त्या 10 लाख पेंढ्या जाळायला आता किती काड्या लागतील? आता नाही पटलं तुमचं मला. मगाशी कबूल केलं मी तुमचं की 5 लाख पेंढ्या जाळायला एक काडी पुरेशी. आता त्रैराशिक मांडा ना तुम्ही. 5 लाख पेंढ्या जाळायला जर एक काडी, तर 10 लाख पेंढ्या जाळायला 2 नकोत का? एकच. 20 लाख पेंढ्या जाळायला, 50 लाख पेंढ्या जाळायला, 1 कोटी पेंढ्या जाळायला, 5 कोटी पेंढ्या जाळायला आहे. याचा अर्थ काय झाला? पेंढ्यांची संख्या कितीही वाढू द्या, काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही. का? एका काडीत ताकदच एवढी आहे, तुमच्या जेवढ्या पेंढ्या असतील तेवढ्या जाळण्याची. तसं पाप तुमचं किती असू द्या, एका नामात अशी ताकद आहे की तुमचं जेवढं पाप असेल तेवढं घालवण्याची. तृण अग्नी मेळे समरस झाले, कैसे लाले केले हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. कशाप्रमाणे तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. अनंत पाप राशी, पापाच्या अनंत राशीच्या राशी जरी असल्या तरी नामचिंतनापुढे ते पाप राहू शकत नाही. जळतील पापे जन्मांतरे. याच जन्मातलं काय, जन्म जन्मांतरातलं पाप जळून भस्मसात होईल अशी ताकद या नामचिंतनात आहे. म्हणून साधन कली उत्तम हे. कलीकडून भयानक पाप घडते, ते पाप घालवण्याकरता एकच प्रभावी साधन नामचिंतन. यावर कोणी असं म्हणेल आता पाप घालवायचं तरी कशा करता?
कशा करता घालवायचं? झालं तर झालं, राहिलं तर राहिलं. तेवढाच पठ्ठ्याचा डेड स्टॉक. ते आयुष्यात एवढं पाप करून मी ठेवलेलं आहे. झालं तर झालं, राहिलं तर राहिलं. ते घालवायचं कशा करतात? त्याच्याकरता एवढं कुटाने करतात ते विठ्ठल विठ्ठल म्हणत बसा. कशा करता घालवायचं? तर पाप का घालवायचं आणि त्याच्याकरता नामचिंतन का करायचं, याचं कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. ते कारण ऐकल्यानंतर तुम्ही याच क्षणी निर्णय घ्याल की पाप घालवलंच पाहिजे आणि त्याच्याकरता नामचिंतन आपण केलंच पाहिजे. पाप का घालवायचं याचं जबरदस्त कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. मला एक सांगा, आपल्या जीवनात आपल्याला दुःख यावं वाटतंय का? दुःख येऊ नये वाटतं ना? बरं, कोणत्या महिन्यात नको? एप्रिल मध्ये नको का जून मध्ये नको? कोणत्या महिन्यात नको? कोणत्याच महिन्यात नको, कोणत्याच वर्षी नको, कोणत्याच महिन्यात नको, कोणत्याच दिवशी नको, कोणत्याच तासाला नको, का कोणत्या मिनिटाला नको. दुःख आपल्याला कधीच नको आहे, कधीच नको आहे. दुःखाविषयी बाबत आपला कायमचा नकार आहे. दुःख कधीच नको आहे. मुळव्याध व्हावा कधी वाटतो काय? नाही वाटत, नकोच व्हायला. धंद्यात दिवाळं निघावं कधी वाटतं का? नाही. आपल्या देखत आपला मुलगा मारावा असं कधी वाटतं का? अहो, कोणतंच दुःख कोणालाच नको आहे, ते कधीच नको आहे. आता पुढचं सांगायचंय मला. दुःख तुम्हाला कधीच नको आहे, मग तुमचं म्हणणं दुःख ऐकून घेतय का? यांना इच्छा नाही, यांच्याकडे कशाला जा? नाही सातारा जिल्ह्यात इच्छा कोणाला, चला इकडे पलीकडे जाऊ पुणे जिल्ह्यात. आपल्याला दुःखाची इच्छा नाही म्हणून दुःखाने आपल्याला टाळलंय का कधी? वास्तविक लक्षात घ्या, दुसऱ्याची इच्छा नसल्यावर आपण तिकडे जाणं टाळतो. का हो, परवाच्या लग्नाला तुम्ही आले नाही म्हणजे काय यायचं? काय बोलता काय यायचं म्हणजे? अहो, एका ताटात जेवणार आहे ना ते तुम्ही म्हणे, पण ते मागच्या पंचवार्षिक मध्ये. आता त्यांचं आमचं जमत नाही. बरं ठीक आहे, नका जमेना, पण तांदूळ टाकायला तरी यायला काय हरकत आहे का लग्नाला? एक व्यवहार म्हणून. अहो, आपण व्यवहारात म्हणतो कोणाचाही नवरा आपल्या घरापुढून चालला तर आपण म्हणतो त्याच्यावर तांदूळ टाकावं, आपलं शुभ मंगल आपण कामना करावी त्याच्या बाबतीत. व्यवहार म्हणून तरी यायला काय हरकत आहे का? हा म्हणतो व्यवहार म्हणून त्याने मला पत्रिका तर दिली पाहिजे की नाही? मी व्यवहार म्हणून यायला पाहिजे म्हणताना मग त्याने व्यवहार म्हणून मला पत्रिका दिली पाहिजे की नाही? अहो, विसरली असेल. विसरली कशी? माझ्या समोर दुसऱ्याला दिली, मला नाही. अहो, तेवढी एकच पत्रिका नाव लिहून आणलेली असेल, नाही अख्खा बंडल होता प्रेसमधून आणलेला, त्याच्यातली काढून माझ्या समोर त्याला दिली, मी शेजारीन मला नाही दिली. याचा अर्थ काय? आम्ही यावं अशी इच्छा नाही, मग आमचं तरी काढले, कशाला यायचं? म्हणजे दुसऱ्याची इच्छा नसल्यावर आपण तिकडे जाणं टाळतो. आणि तुकोबारायांची याला मान्यता आहे. तुका म्हणे, जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. आपल्याला पाहिल्यानंतर ज्याच्या कपाळावर आठ्या चढतात तिथे आपण जाऊ नये. जायचं कशा करताय? मग आपली इच्छा नाही तर दुःखाने आपल्याला टाळलं पाहिजे की नाही? आपल्याकडे यायला नको, पण येतंय की नाही? येतच. हे काय येतं? याला एकमेव कारण आहे, आपण पूर्वी करून ठेवलेलं पाप. आपण जे करतो जीवनामध्ये, काही चांगली गोष्ट करतो, काही वाईट करतो. काही चांगलं घडतं आपल्या जीवनात, काही वाईट घडतं. चांगलं जे घडतं त्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडतो आणि ते संचितात जमेलं जातं. आपल्या हातून जे वाईट घडतं त्याच्यावर पाप म्हणून शेरा पडतो आणि तेही संचितात जमेलं जातं. आपल्या संचितात उभयविध आहे, पापही आहे आणि पुण्य आहे. म्हणून आपल्या स्टॉकमध्ये असलेलं पाप पुण्य, त्यापैकी पुण्य ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला सुख मिळतं, आणि पाप ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख मिळतं. तुम्ही बघा, काय माणसं म्हणतात,
हा महिना असा वाईट गेला आपला की लयच वाईट गेला. आणि म्हणतो हा महिना खूप चांगला गेला, हा महिना खूप वाईट गेला. तो चांगला का गेला आणि हा वाईट का गेला? ते चांगलं पुण्य त्यावेळेला फल द्यायला आलं म्हणून चांगला गेला. आता हे वाईट पाप फल द्यायला आलं म्हणून हा वाईट गेला. पापाचं फल आहे दुःख आणि सांगतात दुःख पावायाचे मूळ रहने ठाव नाही ताळ. दुःखाचं कारण काय? दुःखाचं कारण आहे पाप. दुःख आणि सुख ही फळं आहेत. भोगणे ते फळ संचिताचे. हे आपल्या संचिताचं फळ आहे दुःख आणि सुख. पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख. पुण्याचं फल कधी दुःख होऊ शकत नाही, पापाचं फल कधी सुख होऊ शकत नाही. दुःख येतं ते पापामुळेच, सुख मिळतं ते पुण्यामुळेच. पुण्याचं फळ कधी दुःख नाही, सुखाचं. एक दुसरं महत्वाचं कारण तुमच्या लक्षात आणून देतो. पुण्याचं फळ सुख का आणि पापाचं फळ दुःख का? मी एक आपल्याला विचारतो, कोणत्या झाडाला कोणतं फळ यावं हे तुमच्या इच्छेवर आहे का? एकाने करडई पेरल्या, करडई, आणि तो म्हणाला माझी अशी इच्छा आहे याला बासमती तांदूळ यावेत. येतील का? अहो माझी इच्छा आहे याला बासमती तांदूळ यावेत. बासमती तांदूळ यावेत म्हणून मी हे बी आणलंय करडईचं. बासमती तांदूळ यावेत म्हणून मी याची पेरणी केली. बासमती तांदूळ यावेत म्हणून मी याला पाणी घालतोय. बासमती तांदूळ यावेत म्हणून मी फवारणी करतोय. बासमती तांदूळ यावेत म्हणून याला खतं मी घातलेले. अरे तू सगळं कर, पण त्याला बासमती तांदूळ येणार नाही का? बीज करडायचं आहे, तिथे तांदूळ येतील कसे? जसं बीज असतं तसं फळ येत असतं. फळ हे बीजावर अवलंबून आहे, तुमच्या इच्छेवर नाही. तसं सुख दुःख ही फळं आहेत, ही आपल्या इच्छेवर नाही, त्याच्या बीजावर आहे. त्याचं बीज आहे पाप आणि पुण्य. म्हणून आपण जे पाप करून ठेवलेलं आहे त्या पापाचं फळ दुःख हे येणारच. तुम्ही इच्छा करा न करा, दुःख भोगल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून दुःख येते त्याला कारण पाप. म्हणून दुःख जर नको आहे तर पाप करू नका, ही पहिली जबाबदारी घ्या. पाप केलं की ते दुःख द्यायला येणारच. पण झालंय ना, करून बसलोत ना पाप, मग त्याला दुसरा मार्ग येते, घालवा. होऊ द्या, होऊन गेलंय ते घालवता येत आहे, ते घालवायला मार्ग आहे. आणि तो मार्ग म्हणजे नामचिंतन. नामचिंतन तुमचं कोणतंही पाप केव्हाच असू द्या, कसे ते घालवण्यास ते समर्थ आहे. म्हणून गायनाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे. कलियुगात हेच उत्तम साधन आहे. कलीवर मात करणार, दुःख घालवणार, सुख प्राप्त करून देणार. म्हणून नामचिंतन हे प्रभावी साधन आहे. मुखाने नाम गायचं, नाचायचं, हाताने टाळी वाजवायची. अतिशय प्रभावी साधन आहे. भगवंताला खेचणारं साधन आहे, भगवंताला आवडणारं साधन आहे नामचिंतन. भाविक गे माये भोळे गुणाचे आवडे तयाचे नाम घेता तयासी. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस.
देवाला आवडणारं साधन म्हणजे भगवंता त्याचं नामचिंतन आहे. म्हणून नामचिंतन त्याला आवडणारं साधन आपण का केलं. आणि दुसरं सांगतो, नाचायला सांगितलंय, गाय नाचे. नामदेवरांनी हे साधन हातात घेतलं, नामचिंतन. आणि नामचिंतनाचा प्रचार प्रसार त्यांनी जगभर करायचा ठरवला. तो कसा ठरवला? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू. कीर्तनाच्या रंगात नामदेवराय रंगून जायचे, नाचायचे. ते नाचणं आणि नामचिंतनात रंगणं देवाला इतकं खेचणारं झालं की देवाने विटेवरून उडी मारले, नामदेवरायांच्या कीर्तनात आले, नाचायला लागले ना. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. नाचतायत, इतके नाचण्यात बेहोश झाले की पितांबर कधी गळला याचं भानही नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. म्हणजे देवाला खेचणारं साधन नामचिंतन आहे. नाचत नामचिंतनाच्या रंगात रंगलं, हाताने टाळी वाजवली की साधन कली उत्तम. हे कलियुगात हेच उत्तम साधन आहे. पूर्वीच्या साधू संतांनी हेच केलं. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपड्या वाजवीत, छंदे आपुलिया नाचत. गीती गात, टाळ चिपड्या वाजवीत, छंदे आपुलिया नाचत. गाय नाचे वाहे टाळे. त्यांनी हेच साधन केलं आणि आपल्यालाही सांगितलं की हेच करा. सोपे वर्म आम्हा सांगितले, सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख सांडा ओवाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. म्हणून हे साधन देवाला आवडणार आहे, फलाच्या बाबतीत फारच प्रभावी आहे. म्हणून साधन कली उत्तम हे. गायनाचे वाहे टाळी, साधन कळी उत्तम आहे. पण का हो महाराज, हे उत्तम आहे साधन, मान्य आहे. पाप घालवणारा असेल, आम्हाला मान्यता आहे, काय आमचं म्हणणं नाही. पण भवनदीतून तरुण जाता येईल का या साधनाने? तुकोबारा म्हणतात, भवनदीतून तरुण जायला काहीच अडचण नाही. नामचिंतन फक्त पापच घालवता असं समजू नका. नामचिंतन तुम्हाला सर्व काही फलाची प्राप्ती करून देणार आहे. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे होती लाभ एका या चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाच्या. सर्व काय तुम्ही जे म्हणाल ते प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नामचिंतनात आहे. मग नामचिंतनाने भवनदीतून तरुण जाऊ का आम्ही? नक्कीच जाणार, नक्की जाणार. आजपर्यंत कोणी तरलंय का? तुकोबारा म्हणतात कितीतरी तरलेले आहेत, आपण काय जाणू शकणार हेच दुसऱ्या चरणात सांगतात. काय जाणो तरले, काय जाणो तरले, काय जाणो तरले.
हो बारख माई काय जाणो तरले किती नाव आहे ते या बैसा. आतापर्यंत आपला पहिल्या चरणाचा विचार झालाय. फक्त पापच घालवणारे असं समजू नका. भवनदीतून पैल तीराला नेणार असे प्रभावी साधन आहे. आजपर्यंत कितीतरी तरुण गेले त्या नामाने. आपण काय जाणू शकणार. काय जाणो तरले किती. किती तरले काय जाणू. किती तरुण गेले आपण काय जाणू शकणार आहे. नामेची तारिले कोट्यान हे कोटी. कोट्यान हे कोटी. ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर. तरले तरती गाप आणि काही विश्वासी. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. कितीतरी नामचिंतनाने तरुण गेलेले आहेत. आपण काय जाणू शकणार आहे. मग जाणायच्या भानगडीत पडायचंच नाही. करायचं काय. नाव लागली आहे ती या बा समजानं पलीकडे कशाला डोकं काय चालवता. नाव ऐती या बैसा. भगवंताच्या नामाला नाव म्हटले. नाव का म्हटलं. नाव जशी सगळ्यांना तारून नेते. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी तसं भगवंताचं नाम सर्वांना तारून नेणार आहे. सकळास येथे आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा हे अधिकार. बाळे नारी नर आदी करून वेश्याही समाजातला कोणताही घटक वंचित राहत नाही. नाम साधन हे त्याला पैल तीराला घेऊन जाणार प्रभावी साधन आहे. मग नाव लागलेली आहे. कोणी म्हणून नाव लागलेले पण त्याला नावाडी लागतो ना. मग भगवान म्हणतात मी काय काम करतो. जो नामरूपी नौकेमध्ये बसतो त्याला पलीकडे नेण्याकरता मी स्वतः नावाडी बनतो. भवसागर तरता कारे करीत असा चिंता. पैल उभा दाता कटिकर ठेवून त्याचे पायी घाला मिठी. भगवान म्हणतात नामाची सहस्रवरी नावाई अवधारी सजून या संसारी तारू जालो. भगवान म्हणतात जो नामरूपी नौकेमध्ये बसतो त्याला पलीकडे नेण्याकरता मी नावाडी बनतो. नावाडी. पण कोणी म्हणेल नावाडी म्हटला की 15 रुपये 15 रुपये गोपाळपूर. आपण पुंडलिकाजवळ ऐकतो ना. त्याला उतराई द्यावी लागते ना. हा नावाडा फुकटाचा आहे. विठ्ठल नावाडा फुकाचा.
आळविल्यासाठी वाचा, तारू भला पांडुरंग पाव भिजवून दे अंग, त्याचे पायी घाला मिठी मोल ने घे जगजेठी, तो मोल ने घे. आणि हात वर करून बोलवतो, या मी आहे, काळजी करू नका, भवसागर तरता एवढाच आहे. या नामरूपी नौकेत मी तुम्हाला बसून अलगद पलीकडे नेतो. म्हणून नाव ऐती, या बैसा आणि जा ना पलीकडे. कशाला काय विचार करता, काय जाण उतरले किती, नाव ऐती या बैसा. पण म्हणे ऐती जरी असली तरी काही ना काय तरी आपल्याला कष्ट पडतीलच ना. तुकोबा म्हणतात, भगवंताचं नाव घेताना कुठलेच कष्ट सायास लागत नाहीत. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे, विठोबाचे नाम घेता सायासाचे काम नाही. विठोबाचं नाम घेत असताना सायास कुठलेच लागत नाही. इतर साधनं म्हटली का त्याला सायास आहेत, कष्ट आहेत. योग म्हटला की सायास आहे, यज्ञ म्हटलं की सायास आहे, तप म्हटलं की सायास आहेत, व्रत म्हटलं की सायास आहेत, तीर्थयात्रा म्हटलं की कोणतंही साधन घ्या, त्या साधनाला सायास आहेत, कष्ट आहेत. पण नाम साधनाला कुठलेच सायास लागत नाहीत नाहीत नाहीत. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नाराय. कुठलेच सायास लागत नाही. बसल्या बसल्या ठाईच बैसून करा एक चित्त, काहीच सायास लागत नाही. कोणी म्हणे बसल्या बसल्या, पण कळ लागली मग झोपून करा. बसूनच राहायला पाहिजे असं नाही, झोपून करा. आता इथं नाही, घरी गेल्यावर बसल्या बसल्या नाही तर झोपून करा. झोपूनही केलं तरी भगवंताला ते आवडतं. झोपल्या झोपल्या नाम चिंतन करणाऱ्याच्या पुढे भगवान उभा राहतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले, बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या निजल्या निजल्या करा, भगवान प्रसन्न होतो. म्हणून सायास नाम चिंतनाला लागत नाहीत. खूप सोपं साधन आहे नाम संकीर्तन. साधन पै सोपे. एक जण म्हणाला, याच्यापेक्षा एखादं सोपं नाही का? तुकोबराय म्हणतात, अरे सगळ्यापेक्षा हेच सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, सर्व साधनापेक्षा सोपं साधन नामचिंतन आहे. सोपं कसं, याची चतुसूत्री मी आपल्याला सांगतो आणि आपली सेवा संपवतो. सोपं कसं आहे, कोणीही घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या आणि कसंही घ्या. ही सुलभता फक्त नाम साधनात आहे, दुसऱ्या कोणत्या साधनात नाही. कोणीही घ्या, सकळा शेत हे अधिकार, कोणी नामचिंतन करू शकतो. इतर साधनं कोणालाही करता येत नाहीत. इतर साधनाला त्यांचा नियत अधिकारी आहे, पण नाम साधनाला सगळ्यांचा अधिकार आहे. ही पहिली सुलभता, कोणी नामचिंतन करू शकतं. दुसरी सुलभता, केव्हाही करा. इतर साधनं केव्हाही करता येत नाही. ती साधनं करण्याकरता त्या कालात ती करावी लागतात. पंचाग्नी साधन जर करायचं असेल तर ते उन्हाळ्यातच केलं पाहिजे. कोणी म्हणेल हिवाळ्यात करू म्हणजे थंडी भागलन साधनही होईल, नाही चालणार. त्या कालाचं बंधन आहे त्याला. नाम साधनाला कालाचं बंधन नाही, केव्हाही करा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळाचे बंधन नाही. भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका, केव्हाही करा. ही दुसरी सुलभता. तिसरी सुलभता, कुठेही करा. कुठेही करा, घरात करा, अंगणात करा, शेतात करा, कुठेही करा. इतर साधना कुठेही करता येत नाही. त्या साधना करता विशिष्ट देशात जावं लागतंय. योगाभ्यास करायचा, कोणी म्हणेल घरातल्या घरात करू, नाही चालणार. 6वा अध्याय उघडा ज्ञानेश्वरीचा. गीतेने काय सांगितलंय? शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजन कुशोत्तरम तत्र एकाग्रम मन कृत्वा. तत्र, अत्र न, तत्र तिथे जा. इथे चालणार नाही, विशिष्ट देशात जावं लागतंय.
नामचिंतनाला कुठे जाण्याचे काही बंधन नाही. तुम्ही जिथे असाल तिथे करू शकता. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जेथे असाल तेथे ते करा. तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने तुम्हाला जिथे राहावं लागत असेल तिथे राहा आणि तिथे नामचिंतन करा. घरात करू शकता, अंगणात करू शकता, शेतात करू शकता, दुकानात करू शकता. कोणी म्हणेल दुकानात कसं काय जमणार, दुकानात गिऱ्हाईकाशी बोलावं लागणार ना, दुकानात कसं काय तर नामचिंतन चालेल का? हो रवा आहे का? रामकृष्ण हरी. कसं किलो दिला? रामकृष्ण हरी. साखर आहे का? रामकृष्ण हरी. वेलदोडे आहेत का? रामकृष्ण हरी. दुकानदार जर असं रामकृष्ण हरी म्हणलं, गिऱ्हाईक काय म्हणेल? हे दुकानदार कालच्या कीर्तनापासून सरकलंय का काय कळत नाही. आपण म्हणतो रवा आहे का, हे म्हणते रामकृष्ण हरी. साखर आहे का? रामकृष्ण हरी. याच्या दुकानात नाही काय ना, चला दुसरीकडे. ते गिऱ्हाईक थांबल का? दुसरीकडे जाईल. गिऱ्हाईक तिथे दुकानात रामकृष्ण हरी म्हणून कसं चालेल? गिऱ्हाईकाशी बोलावं लागेल ना. दुकानात कसं चालेल? तर दुकानातही चालेल. कसं काय? मी काय म्हटलं तुम्हाला, दुकानातही घ्या म्हटलं का गिऱ्हाईक आल्यावर घ्या म्हटलं? गिऱ्हाईक आल्यावर घ्या असं नाही मी म्हटलं, दुकानातही घ्या म्हटलं. गिऱ्हाईक आल्यावर नका ना घेऊ. गिऱ्हाईक आल्यावर गिऱ्हाईकाशी बोला, काय पाहिजे, रवा किती किलो, साखर किती किलो, गुळ किती किलो, त्याची यादी करा. त्याच्या यादीप्रमाणे त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या, काट्याला झटका न मारता. त्याचे योग्य पैसे घ्या. त्याने जर काही कमी दिले तर मागून घ्या. एवढ्या माला तो जर 200 रुपये कमी देतो, 5-10 टक्क्यावर धंदा करायचा, कसं चालणार? व्यापाऱ्याचं देणं कसं देणार? काढ पैसे म्हणा. त्याने राहिलेले पैसे दिले, त्याचा माल घेतला, तो माल घेऊन ते गिऱ्हाईक गेलं. दुसरा गिऱ्हाईक अजून आलं नाही. काय काम आहे दुकानात? चालू द्या ना, रामकृष्ण हरे. दुसरं गिऱ्हाईक आले, बंद करा. 4 आवर्तन जरी झाली तरी पुष्कळ झाली. गिऱ्हाईक आलं का गिऱ्हाईक, आणि गिऱ्हाईक गेलं का रामकृष्ण हरी. जमल की नाही दुकानातही? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. म्हणून तुम्ही दुकानातही करू शकता, कुठेही करू शकता. स्थळाचं बंधन नाही. तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने तुम्हाला जिथे राहावं लागत असेल तिथे राहा, तुमचं कर्तव्य पार पाडा, आणि जितके संधी सापडेल तितकं नामचिंतन करा. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये आहात ना, तिथे करा. पंचायत समितीत असाल तिथे करा. जिल्हा परिषदेत असाल तिथे करा. विधानसभेत असाल तिथे करा. लोकसभेत असाल तिथे करा. असाल ते करा. जिथे तिथे तुमच्या व्यवहाराच्या दृष्टीने, कर्तव्याच्या दृष्टीने तुम्हाला जिथे राहावं लागत असेल तिथे तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा, आणि जितकी संधी सापडेल तितकं नामचिंतन करा. म्हणून कुठेही घ्या, ही 3री सुलभता. आणि 4थी सुलभता, कसंही घ्या. राम म्हणा, नाही तर लांब म्हणा, नाही तर मरा म्हणा. मरा हे काही नाम नाही, पण मरा म्हणूनही उपयोग झालाय की नाही? वाला कोड्याला त्याला राम म्हणता येत नव्हतं, मरा यायचं. नारद म्हणता, अरे मरा म्हण, चालल, मराचं पुढे राम होऊन जाईल. मरा 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 राम, मराचं उलट राम होऊन जाईल. कसंही घ्या. मारा मारा येही मंतर, उनके अंतर भेदा,
वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी भई नारदा. मरा मरा म्हणायला सांगितलं त्याने. मरा मरा म्हणून त्याचं सगळं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. इतका निर्दोष म्हणला. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल. रामकृष्ण जसं येईल तसं म्हण, जसं म्हणता येईल तसं म्हण. म्हणून कोणीही केव्हाही कुठंही कसे करू शकतं. आपल्याला शेतीत काम करायचं, शेतीत नामचिंतन करता येतं. ऊसाच्या कट्टाला बार द्यायचं, नाम म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. नांगर करतानाही नामचिंतन करता येतं. बैलाला शिव्या द्याव्या लागतात ते कधी चकचक म्हणावं लागतं, शिव्या द्याव्या लागतात, सोड मारावा लागतो. तेव्हा हाकणाऱ्याला काम आहे, नांगर धरणाऱ्याला नाही. पण हाकणाऱ्याला तर बैलांची नावं घ्यावी लागतात, शिव्या द्याव्या लागतात. मग माणसं बैलाला शिव्या का देतात तेच मला कळत नाही. पण द्या सवय लागली, द्या शिव्या. बैलांचा राग कधी येतो आपल्याला? तास सोडून चाललं, तास बैलाने सोडलं की मग राग येतो, मग सोड मारतो, शिव्या देतो आपण. तास सोडल्यावर का नांगरट नीट होत नाही ना, फटा पडतो. म्हणून तास सोडलं की आपल्याला चीड येते, मग शिव्या देतो ना, सोड मारतो. मला म्हणायचं त्याने तास सोडल्यावर येऊ द्या चीड, तुम्हाला द्या शिव्या, हरकत नाही. पण तुम्ही फटका मारल्यावर तो जर तासातून आता चालू लागलाय, तुम्ही तासातून चालाय का, हरकत आहे का? बैल तास धरून चाललाय ना, आता तुम्ही तास धरून चला ना. रामकृष्ण मला एक सांगा, बैलाने तास सोडल्यावर आपल्याला चीड येते. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चाललो याची कधी चीड येते का? बैलाची चीड आली तास सोडल्याने ना. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चालतो सांगा मला. सांगा, दारू पिणं तास धरून चालणं आहे का? मांसाहार करणं तास धरून चालणं आहे का? आई वडिलांना शिव्या देणं तास धरून चालणं आहे का? आई वडिलांना लाथा मारणं तास धरून चालणं आहे का? दुसऱ्याच्या शाळेमध्ये पहाटच बैल चारणं तास धरून चालणं आहे का? दुसऱ्याचा सातबारा, दुसऱ्याची जमीन आपल्या नावाने सातबारा करून घेणं तास धरून चालणं आहे का? आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चालतो याची का चीड येत नाही? त्याची चीड यावी. वाईट करूच नये आणि चांगलं केल्याशिवाय राहू नये. वाईट जितकं कराल तितकं पाप तयार होईल, आणि तितकं पाप तयार झालं की तितकं तुम्हाला ते दुःख द्यायला येईल. म्हणून दुःख येऊ नये वाटतं, पाप होऊ देऊ नका. आणि पाप होऊ नये असं वाटतं तर वाईट करू नका. चांगलं करा, चांगलं केलं की पुण्य होईल, आणि पुण्य तयार झालं की ते सुख द्यायला येईल. म्हणून भगवंताचं नाम असं सोपं साधन आहे. कोणीही केव्हाही कुठेही कसंही घ्या, निश्चित त्याचं फल आपल्याला प्राप्त होईल. ना काय जाणो तरले किती नाव आहे ती या बैसा. एक जण म्हणाला, महाराज याच्यापेक्षा एखादं श्रेष्ठ साधन नाही का? तुकोबारा म्हणतात याच्यापेक्षा श्रेष्ठ. अरे सर्वात श्रेष्ठ निर्वाणीचं, अंतिम समयाचं प्रभावी असं शस्त्र जर कोणतं असेल तर हे नामरूपी शस्त्र आहे. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत.
जानो तरले कीने काय जानो तरले केते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक निर्वाणीचे साचे शस्त्र हे एक अंतिम समयाचं प्रभावी असं शस्त्र आहे. या शस्त्रापुढे कोणाचंही काही चालत नाही, काळाचंही काही चालत नाही. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले असं प्रभावी हे शस्त्र आहे. शस्त्र हे निर्वाणीचा बाण. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा. म्हणून सर्वात श्रेष्ठ साधन हे आहे. साधन कली उत्तम. हे आपली सेवा संपली. वेळ थोडा अधिक झाला याबद्दल क्षमा असावी. तर आपण अधिक मासात हा कार्यक्रम घडवलेला आहे. सर्व संतांचे जयंती पुण्यतिथी आणि त्याबरोबरच हा अधिक मास हा अधिक पर्वकाल पाहिला आणि यातून आपण हा मोठा उत्सव करायचं ठरवलं. अधिकाचं एक वैशिष्ट्य सांगतो. अधिकाचं अधिक फल मिळतं. अधिकात आपण जे करू त्याचं फल नियमित त्याच्यापेक्षा अधिक पटीने फल मिळतं. मग वाईट केलं ना तुम्ही तर वाईटाचं अधिक फल मिळेल नेहमीपेक्षा. आणि चांगलं जर केलं तर चांगल्याचंही अधिक फल मिळेल नेहमीपेक्षा. मग आता काय वाढवायचं हे ज्याने त्याने ठरवा. आपली कोणती वाढ करायची, पाप वाढवायचं का पुण्य वाढवायचं. तर पाप करूच नये आणि पुण्य केल्याशिवाय राहू नये. चांगलं जीवनात करावं. आजपर्यंत घडलं असेल त्या सोडून इथून पुढे मात्र सुधारणा आपण करू शकतो. आज निर्णय घेऊ शकतो. आजपासून प्यायची बंद. इथं कोणी पिणारं नसेलच बहुतेक. आणि जर कोणी असलच तर त्यांनी आज या अधिक मासाच्या पर्वकालात निरा नदीच्या तटाकावर माऊली ज्या ठिकाणी स्नानाला येतात नियमाने अशा या पवित्र स्थानी आपला पवित्र संकल्प करा की आजपासून मी दारू पिणार नाही, आजपासून मांसाहार करणार नाही, आजपासून परस्त्रीगमन करणार नाही, आजपासून भ्रष्टाचार करणार नाही, आजपासून वाईट काही करणार नाही आणि चांगलं केल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प करा. गेलेलं आयुष्य जाऊ द्या. उरलेल्या आयुष्यात आपण जर वाटचाल केली मागचं भोगून संपेल आणि इथून पुढे केलेलं चांगलं पुढे अधिक चांगलं फल दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण आज निर्णय घेऊन चला.
हेच गुरुदेव दत्तात्रयांच्या चरणी सेवा समर्पित करून, रामातेच्या चरणी समर्पित करून, देवाच्या सर्व संतांच्या चरणी समर्पित करून एकच करुणा भागतो तो मामा सर्वांच्या अंतःकरणात सद्विचार निर्माण व्हावे असे तुकोबारायांच्या अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार, नक्की. कशावरून? या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? आहे की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवले नाही इंद्रायणीच्या डोहात, पण तुकोबारांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर हे अभंग दगडांना घेऊन वर आले की नाही? जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैसा लाह्या. मग जे अभंग दगडांना तारतात ते आपल्याला तारणार नाही का? आपल्याला नक्कीच तारतील, पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना. तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले? वह्यांना बांधलेले. तसं आपल्यालाही तरायचं असेल तर आपणही अभंगाशी बांधिलकी केली पाहिजे. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवलं पाहिजे की आपणही तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगांचं दगडावरच कोरून चिरस्मारक व्हावं आणि ते जिथे तरले त्या तारक जागेवर व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलं आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देवरा गाथा मंदिर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं ते एक आगळं वेगळं वैभव तिथे उभं राहिलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावलं गेलेलं आहे. कोणी म्हणाल दगडावर कोरण्याचा प्रयास का? तर ते दगडाला घेऊन तरले ना. मग अभंग दगडाला सोडायला तरणे, आपण तर या अभंगाची दगडाची ताटातूट का करा? दगडासहित मिळाले म्हणून दगडावरच करून चिरस्मार. ते जर तिथे बुडाले असते, आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर नेहमी सांगायचे, ते बुडाले असते ना आपणही बुडालोच असतो. ते तिथे तरले म्हणून आपल्या वाट्याला आले, म्हणून आपण तरलो. म्हणून त्या तारक अभंगाचं चिरस्मारक हे तिथं उभं राहिले नाही. अनेक समाजोपयोगी कार्य तिथे राबवली जात आहेत. आपण सर्व पाहत आहात. मी जे वेगळे सांगण्याचं काय कारण आहे असो, अभंगाशी आपण बांधिलकी करून सर्वजण दुर्व्यसनापासून दुर्वर्तनापासून परावृत्त होऊन सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. आणि ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला हे प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू. सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी हात वर करून टाळी वाजून तुकोबारांच्या नामाचा आपण जयघोष करूया. तुकाराम तुकाराम उठू नका, शिस्त मोडायची नाही. सूचना संपेपर्यंत कुणी उठू नका. पंक्तीवाले जवळ या, पंक्तीवाले आज सकाळी दुपारी पंगत आहे ते पंक्तीचे यजमान पुढे